नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक खूप मोठी मेगा भरती बघणार आहोत. जवळजवळ 11,558 जागांसाठी भरती निघालेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती पाहणार आहोत. वयोमर्यादा काय आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकता, अनुभवाची गरज आहे का नाही, त्याच्यानंतर अर्ज करण्याची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी किती असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करावे लागणार आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते 5 मिनिटात आपण समजून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. त्याच्यानंतर इथे नवीन जी योजना असतात त्या अपडेट असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून अपडेट आली होती. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट जे असणार आहेत उमेदवार, त्यांच्यासाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीनेच इथे अर्ज करावे लागणार आहे. इथे इम्पॉर्टंट डेट सांगितलेले आहेत बघा. जे ग्रॅज्युएट पोस्ट आहे त्यांची आजपासून म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे व 13 ऑक्टोबर 2024 हे लास्ट डेट असणार आहे. पद बघून घेऊया. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, स्टेशन मास्टर आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्टची जागा आहेत. इथे एकूण जे पहिलं पद आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यांना इनिशियल पे 35,400 भेटणार आहे. एज 18 ते 36 वर्ष असणार आहे. एकूण जागा 1736 म्हणजे 1736 जागा असणार आहे. स्टेशन मास्टर 35,400 सॅलरी असणार आहे. पे लेवल ॲज पर 7 CPC सांगितलेलं आहे. मेडिकल स्टँडर्ड A2 18 ते 36 वर्ष. इथे एज क्रायटेरिया इथे 994 वॅकन्सीज असणार आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर इथे पे लेवल 5 29,200 म्हणजे 29,200 पे स्केल असणार आहे. A2 मेडिकल स्टँडर्ड 18 ते 36 एज क्रायटेरिया आहे व 3,144 जागा असणार आहे. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट 29,200 सॅलरी आहे. C2 मेडिकल स्टँडर्ड आहे 18 ते 36 एज क्रायटेरिया आहे. इथे 1,507 जागा आहेत. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 29,200 इनिशियल पे आहे. 18 ते 36 एज असणार आहे व 732 इथे जागा असणार आहे. एकूण या ग्रॅज्युएट पदांच्या 8,113 जागा असणार आहे. अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स रिलॅक्सेशन ऑफ 3 years इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राइब्ड एज लिमिट सांगितलेलं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स फॉर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट यांची जी अर्ज करण्याची तारीख असणार आहे 21/9/2024 पासून सुरू होणार आहे व 20/10/2024 लास्ट डेट असणार आहे. म्हणजे जे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे त्यांची तारीख असणार आहे 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्याची तारीख आहे व शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे. इथे कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आहे, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क असणार आहे. सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे बघा. 21,700 19,900 आणि इथे एकूण 3,445 जागांसाठी ही भरती असणार आहे. इथे स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस दिलेला आहे. एकदा चेक करून घ्यायचं आहे की कोणते फिजिकल फिटनेस इन ऑल रिस्पेक्ट्स इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहे. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन पाहिजेलं आहे. त्यानंतर अर्जाची फी बघू शकता. फॉर ऑल द कॅन्डिडेट्स आउट ऑफ दिस फी ऑफ ₹500 अमाउंट 400 शेल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपीरिंग इन CBT. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ₹500 फी आहे. फॉर candidates who belongs to the SC, ST, ex-servicemen, PWBD, female, transgender minorities or EBC यांच्यासाठी इथे ₹250 फीज असणार आहे आणि ते सुद्धा रिफंड होणार आहे असं सांगितलेलं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस सांगितलेली आहे बघा. हाऊ टू अप्लाय म्हटलं तर इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. इथे रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्हाला ही जी PDF आहे त्या लिंकमध्ये सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही नक्कीच इथे एकदा चेक करायचं आहे. ज्यामध्ये सांगितलेलं आहे बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर इथे वेबसाईट्स ऑफ RRB पार्टिसिपेटिंग इथे सांगितलेले आहे बघा. वेबसाईट कोणत्या कोणत्या आहेत. त्यानंतर इथे मुंबईसाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी इथे ही लिंक दिलेली आहे. हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. या रिलेटेड काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.